मामाजीच्या मृत्यूसाठी तू मला का काढणे मोठा होतेस ग? त्या दिवशी तुझ्या भावाने त्यांना धक्का दिला आणि ते गेले, त्यात माझा काय दोष आहे? मीना काय दोष? चुकीचे शब्द कोणी वापरले? तुम्हीच ना? मग मीना भांडण तुझ्या भावाने सुरू केलं होतं, मी नव्हतं केलं. ते मला काही ऐकायचं नाही. सही करता की नाही सांगा. नाही करणार विषय, नाही देणार मी तुला सोडचिठ्ठी. मीना ठीक आहे ना, कोर्टात खिस्ते मग तुम्हाला. तुम्ही पैसेवाले लोक आहात, पैशाच्या जोरावरती वाटेल ती गोष्ट करू शकत नाही. कर मीना, तुझ्या जे काही मनात असेल ना ते कर. तुला जसं वागायचंय तसं वाग. मी तुला अजिबात अडवणार नाहीये. अगं पण मीना, माझं बाळ जन्माला आलं तेव्हापासून मी त्याला एकदा सुद्धा बघितलेलं नाहीये. तो कसा दिसतो, काय दिसतो मला काहीच माहिती नाहीये. दे त्याला माझ्याकडे दे. माझं बाळ आहे, हात लावायचा नाही. तुझं बाळ तुझ्या एकटीच. अगं माझा काहीच अधिकार नाही त्याच्यावरती. जन्मात आता बाप आहे मी त्याचा. काय पुरावा आहे? या मुलाचे बाप्पा तुम्ही आहात, पुरावा आहे तुमच्याकडे? ओ मिस्टर अनिल, पुरावा आणायचा, नंतर बाळाचा लाड पुरवायचा. चला गेट आउट. कळत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील ना, त्या सगळ्या चुकांची मी तुला हात जोडून क्षमा मागतो ग. हात जोडून माफी मागतो मी तुला. पण अशी मागू नकोस मीना. एका लेकराला त्याच्या बापापासून जोडू नकोस ग. हे चाकुल्या, हे बघ तुझे पप्पा आले तुला घ्यायला. धक्के मारून घरच्या बाहेर काढा. आज मला तू धक्के मारून बाहेर काढशील मीना. आज माझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल याची मी साधी कल्पना सुद्धा केली नव्हती. आज हे जे काही घडतंय ना माझ्या आयुष्यात, हे खरंच घडतंय. यावर देखील माझा विश्वास बसत नाहीये. पण माझं दुर्दैव आहे की हेच खरं आहे. आज माझ्या प्रेमाच्या विश्वासात माझी प्रेयसी, माझी सखी, माझी पत्नी माझ्यापासून खूप दूर निघून गेली, खूप लांब निघून गेली. पण मीना, एक ना एक दिवस तू नक्की परत येशील. एक ना एक दिवस तू नक्की परत येशील मीना. पण मीना, तू ज्या दिवशी परत येशील त्या दिवशी कदाचित मी या जगातच नसेल. Oh,